US 7067 सोयाबीन 40 दिवसांनंतरची प्रत्यक्ष शेत पाहणी माझा अनुभव। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे योजना मित्र या यूट्यूब चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझ्या शेतातील US 7067 या सोयाबीन वाणाची प्रत्यक्ष पाहणी करून दाखवणार आहे। या पिकाची पेरणी करून आज साधारण 40 दिवस पूर्ण झाले आहे। या 40 दिवसांत पिकामध्ये काय बदल झाले, वाढ कशी आहे, पुढे कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे, याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करू इच्छितो। हा व्हिडिओ कोणत्याही बियाणे कंपनीची, खत कंपनीची किंवा औषध कंपनीची जाहिरात किंवा मार्केटिंग करण्यासाठी बनवलेला नाही। मी फक्त माझ्या स्वतःच्या शेतातील प्रत्यक्ष अनुभव आणि परिस्थिती तुमच्यासमोर मांडत आहे। प्रत्येक शेताची जमीन, हवामान, पाऊस आणि व्यवस्थापन वेगळे असते, त्यामुळे हा व्हिडिओ माहितीच्या उद्देशाने आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की सध्या सोयाबीनची वाढ चांगली झाली आहे। झाडांचा रंग हिरवागार आहे, वाढ एकसारखी दिसत आहे आणि पीक निरोगी आहे। पेरणीच्या वेळी आम्ही बेसल डोस दिला होता। सुरुवातीच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये मिळाल्यामुळे पिकाने चांगला प्रतिसाद दिला आहे। आजपर्यंत या सोयाबीनवर एकदाही कोणतीही फवारणी केलेली नाही, तरी सुद्धा सध्या पीक चांगल्या स्थितीत दिसत आहे। याचा अर्थ असा नाही की फवारणीची गरज कधीच पडणार नाही। शेतात किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास योग्य वेळी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच फवारणी करावी। सध्या तुम्हाला शेतामध्ये काही ठिकाणी थोडे पाणी तुंबलेले दिसत असेल। गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस होत असल्यामुळे काही भागात पाणी साचले आहे। सध्या पाण्याचे प्रमाण जास्त नाही, त्यामुळे मोठी अडचण दिसत नाही। मात्र पाणी अनेक दिवस तसेच राहिले तर मुळांना हवा कमी मिळते, वाढीवर परिणाम होऊ शकतो आणि बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो। त्यामुळे शेतात पाण्याचा निचरा होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनमध्ये या अवस्थेत सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे नियमित शेत पाहणी। 2-3 दिवसांनी एकदा शेतात फेरफटका मारा। पानांचा रंग बदलत आहे का, पाने गुंडाळत आहेत का, खोडावर काही डाग दिसत आहेत का, अळी, मावा, तुडतुडे किंवा इतर किडी दिसत आहेत का याची बारकाईने तपासणी करा। अनेक वेळा शेतकरी गरज नसतानाही फवारणी करतात, पण माझ्या मते निरीक्षण करूनच निर्णय घेणे अधिक योग्य असते। जिथे गरज नाही तिथे औषधांचा अनावश्यक खर्च टाळता येतो आणि पिकालाही त्याचा फायदा होतो। सध्या हवामानात मोठे बदल होत आहे। कधी जोरदार पाऊस, कधी ऊन, तर कधी दिवसभर ढगाळ वातावरण असते। अशा परिस्थितीत रोग आणि किडीचा प्रादुर्भाव अचानक वाढू शकतो। त्यामुळे हवामानावर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। या अवस्थेत पिकाला योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे। सुरुवातीला दिलेल्या बेसल डोसचा फायदा सध्या दिसत आहे। पुढील वाढ, फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेतही योग्य व्यवस्थापन करावे लागेल। कोणतेही खत किंवा औषध वापरण्यापूर्वी आपल्या भागातील कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच फायदेशीर ठरते। मित्रांनो, प्रत्येक शेत वेगळे असते। एका शेतात जो परिणाम मिळतो तो दुसऱ्या शेतात तसाच मिळेलच असे नाही। त्यामुळे सोशल मीडियावर किंवा इतरांकडून पाहिलेली औषधे किंवा खते लगेच वापरण्यापेक्षा आपल्या शेताची परिस्थिती समजून निर्णय घ्या। आजपर्यंत या पिकाने चांगली वाढ दाखवली आहे। आता पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे असतील। योग्य वेळी योग्य व्यवस्थापन केले तर उत्पादनही चांगले मिळण्याची अपेक्षा आहे। या शेताचा संपूर्ण प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पुढील व्हिडिओमध्ये फुलोरा, शेंगा लागणे, पुढील खत व्यवस्थापन, आवश्यक फवारणी, रोगकीड नियंत्रण आणि शेवटी काढणीपर्यंतची सर्व माहिती प्रत्यक्ष शेतातून दाखवणार आहे।
जर तुम्हालाही अस 7067 हा बाण लावलेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या पिकाला किती दिवस झाले आहेत आणि तुमच्या भागात पावसाची परिस्थिती कशी आहे. तसेच आतापर्यंत तुम्ही कोणते व्यवस्थापन केले आहे तेही लिहा. तुमचा अनुभव इतर शेतकरी मित्रांसाठी उपयुक्त ठरेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रत्यक्ष शेतातील माहिती मिळवण्यासाठी योजना मित्र चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती आणि प्रत्यक्ष शेतातील अनुभवांसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शेतकरी.